नमस्कार, मी शिवम देशमुख. एन्शियंट टेम्पल सिरीजच्या 14व्या भागात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण भेट देणार आहोत महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात असलेल्या ऐतिहासिक आणि पवित्र स्थळाला, म्हणजेच श्री ज्वालामुखी हिंगलाज देवी देवस्थान इथे. या पवित्र स्थळाचा इतिहास, वास्तुकला आणि देवीच्या भक्ताचा अनुभव जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हिंगलाज देवीचे मूळ स्थान पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील हिंगलाज घाट इथे आहे. इथून देवी महाराष्ट्रात अकोली नगरीत आली होती. इतिहास सांगतो की सत्यारण नावाच्या जंगलात श्री अमृतगिरी महाराज तपस्या करत होते. त्यांच्या असीम भक्तीमुळे देवी प्रकट झाली. त्या घटनेने गुरु आणि भक्ताचा एक अतूट बंध निर्माण झाला. पण अकोली नगरीत निर्माण झालेल्या अडचणीमुळे देवीने चिमणाजी महाराजांचं गाव शेलगोंडा इथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. इसवी सन 1303 मध्ये अमृतगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली चिमणाजी महाराजांनी या स्थळी भव्य मंदिराची स्थापना केली. हे मंदिर प्राचीन भारतीय उत्कृष्ट शैलीचं उदाहरण आहे. या मंदिरामध्ये तुम्हाला 3 परकोट, एक भव्य सभा मंडप, विहीर आणि सुंदर दीपमाळ सुद्धा आहे. देवीची मूर्ती पाहून आपण तिच्या तेजस्वी रूपाचं दर्शन घेऊ शकतो. ती केवळ मनाला शांतीच नव्हे तर भक्तांना अनंत श्रद्धा आणि प्रेरणा सुद्धा देते. ज्वालामुखी हिंगलाज मातीवर भक्ताचा अपार विश्वास आहे. देवीला मनोकामना पूर्ण करणारी म्हणून सुद्धा ओळखले जाते. इथल्या भक्तांचं म्हणणं आहे की देवीच्या चरणी अर्पण केलेल्या प्रत्येक प्रार्थनेस फळ मिळते. प्रत्येक वर्षी देवीच्या मंदिरात सण मोठ्या थाटामाटात साजरा होतात. इथल्या जल्लोषपूर्ण वातावरणात सहभागी होणं हा एक अद्वितीय अनुभव आहे. तर मित्रांनो, हा होता एन्शियंट टेम्पल सिरीजचा 14वा एपिसोड. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला ते एकदा नक्की कळवा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.